63 साधारणपणे मतं, 63 आमदार हे महाविकास आघाडीकडे सतत दिसतात। निवडून येण्यासाठी जी ताकद पाहिजे, संख्याबळ पाहिजे, ती असल्यामुळेच आम्ही हे फॉर्म भरले। 69 ची ताकद आहे, 100% आहे। आपल्यासोबत शेकापचे आमदार जयंत पाटील आहेत। आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा। महाविकास आघाडी नेमके किती उमेदवार देणार आहे अजूनही सस्पेन्स कायम आहे? सस्पेंड नाही आहे, डिक्लेअर केलेले 3 उमेदवार आहेत। मी स्वतः आहे, प्रज्ञा सातव आहेत आणि नार्वेकर आहेत। फिक्स झालंय तुमचं? उद्धव ठाकरेंशी बोलणं झालंय? उद्धव ठाकरेंची गरज नाही, त्यांचे प्रतिनिधी आहेत, अनिल परब आहेत, स्वतः नार्वेकर इथे काल आले होते, त्यांना उमेदवारी दिली असं त्यांनी सांगितलं। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आकडेवारी जर आपण बघितली, ताकद जर बघितली तर 63 साधारणपणे मतं, 63 आमदार हे महाविकास आघाडीकडे सतत दिसतात। निवडून येण्यासाठी जी ताकद पाहिजे, संख्याबळ पाहिजे, ती असल्यामुळेच आम्ही हे फॉर्म भरले। 69 ची ताकद आहे, 100% आहे। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं असणार, तुम्हाला पाठिंबा? इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे असा प्रश्न विचारू नका। इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आम्ही उभे राहतो आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांनी घेतलेले आहे आणि मला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, स्वतः पहिल्यांदाच दिला आणि मला उमेदवारी करण्याची सांगण्यात आलं शरद पवारांकडून आणि पवार साहेबांनीच सांगितलं तुम्ही लढायला पाहिजे। अतिरिक्त मतं काँग्रेसकडनं मिळतील जयंत पाटील यांना? इंडिया आघाडीची मतं एकत्र आहेत, त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचे निर्णय कशी मतं घ्यायची हे ठरवतील। त्यामुळे हे होते जयंत पाटील यांनी सांगितले की 3 उमेदवार महाविकास आघाडीच्या रिंगणात उतरतील, त्यामुळे बिनविरोध ही निवडणूक होणार नाही। तर 3 उमेदवार जेव्हा महाविकास आघाडीचे उभे राहतील त्यात स्वतः जयंत पाटील ते म्हणाले की स्वतः उमेदवारी अर्ज भरतात, त्यासोबत प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडनं उमेदवार असतील असं जयंत पाटील यांनी सांगितलं। कॅमेरामन आसिफ समी, वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।